नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। आजपासून आपण विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ NEP 2020च्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित FYBA या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी भूगोल या विषयाची सिरीज सुरू करतोय आणि आताच्या सेमिस्टरला आपण सुरुवात करतोय, म्हणजे दुसरं सेमिस्टर आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला जो काही विषय आहे DSCचा तर तो आहे मानवी भूगोल, अर्थात त्याला इंट्रोडक्शन टू ह्यूमन जिओग्राफी हा विषय या ठिकाणी आपल्याला आताच्या सेमिस्टरला आहे। मानवी भूगोलाची ओळख पुढे सविस्तरपणे शिकायचं आहे। त्यामध्ये एकूण 3 प्रकरणं आहेत, 3 महत्त्वाचे टॉपिक आहेत। त्या टॉपिकवरती आपण रेग्युलर व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे त्यामध्ये मानवी भूगोलाचा परिचय अर्थात मानवी भूगोलाची ओळख। मग या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घ्यायचा आहे तर त्यातला पहिला आहे मानवी भूगोलाचा अर्थ आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या, हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये अभ्यासायचा आहे। त्यानंतर मानवी भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती, मग मानवी भूगोलाच्या सुरुवातीच्या काळातील असणारे जे स्वरूप आहे आणि त्यात नंतरच्या काळामध्ये होत गेलेला जो बदल आहे हा बदल, आणि त्यानंतर त्यामध्ये जो समाविष्ट असणारा भाग आहे जो व्याप्तीमध्ये येतो तर तो आपल्याला या ठिकाणी याच अभ्यासायचा आहे। त्यानंतर मानवी भूगोलाच्या ज्या काही वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या, सुरुवातीच्या काळामध्ये प्राकृतिक भूगोल हीच एकमेव भूगोलाची ज्ञानशाखा होती, नंतर त्याची विभागणी झाली आणि त्यामध्ये मानवी भूगोल ही एक वेगळी भूगोलाची ज्ञानशाखा निर्माण झाली। तर अशा 2 महत्त्वाच्या ज्ञानशाखा निर्माण झाल्यानंतर मग त्यातून आता आपल्याला आताच्या सेमिस्टरला मानवी भूगोल या ज्ञानशाखेविषयी आणि त्यानंतर या मानवी भूगोलामध्येच अनेक उपज्ञानशाखा निर्माण झाल्या आणि त्या सर्वांचा अभ्यास किंवा त्यांची माहिती आपल्याला या मुद्द्यामध्ये घ्यायची आहे। आणि त्यानंतर मानवी भूगोलाचे महत्त्व, मग एखाद्या शहराचं नियोजन असेल, एखाद्या ग्रामीण भागाची विकास योजना किंवा ग्रामीण भागासाठी विकास योजना आखायच्या असतील तर शासनाला अशा वेगवेगळ्या ज्या माहितीची आवश्यकता असते ती माहिती मानवी भूगोलातून त्या ठिकाणी मिळते। आणि त्यामुळं मानवी भूगोलाचे जे काही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून असणारे जे महत्त्व आहे तर ते आपण विविध मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहे। त्यानंतर प्रकरण क्रमांक 2 आहे, त्यामध्ये लोकसंख्या आणि वस्ती। मग यामध्ये पहिलाच महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक। मग लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, मग त्यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक घटक किंवा त्यालाच प्राकृतिक घटक म्हणतात, किंवा त्यालाच आणखी दुसरा एक पर्यायी शब्द आहे भौगोलिक घटक। नैसर्गिक, प्राकृतिक किंवा भौगोलिक घटक या तिन्हींचा अर्थ एकच आहे। आणि मग त्यामध्ये असणारे जे महत्त्वाचे घटक आहेत ते सखोलपणे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत। त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा भाग यामध्येच आहे भारतीय लोकसंख्येची रचना। मग त्यामध्ये जी काही लिंग रचना आहे आणि साक्षरता आहे या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपल्याला आढावा घ्यायचा आहे। त्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, मग जी काही लोकसंख्या वाढ झालेली आहे मग त्या लोकसंख्येत वाढ काही अचानक झालेली नाही, त्यात जी काही टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली, मग सुरुवातीच्या काळामध्ये असणारा जो काही लोकसंख्या वाढीचा वेग आहे किंवा त्यामध्ये लोकसंख्या वाढ ही एक गोष्टच नाही आपल्याला लक्षात घ्यायची, तर त्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर आणि त्यानंतर स्थलांतर या 3 महत्त्वाच्या बाबींचा विचार करून आपल्याला या ठिकाणी हा सिद्धांत चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे। यामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा फ्रँक W नॉटेस्टाईन यांनी मांडलेला आहे। आणि मग त्यांनी जे काही लोकसंख्या संक्रमणाच्या म्हणजे लोकसंख्या वाढीच्या ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत त्या अवस्था, मग प्राथमिक अवस्था असेल, द्वितीय किंवा दुसरी अवस्था असेल, तिसरी अवस्था असेल, अशा वेगवेगळ्या ज्या अवस्था आहेत मग त्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात, त्याही आपल्याला या ठिकाणी पाहिजेत। आणि त्यानंतर शेवटचा या दुसऱ्या प्रकरणातला भाग आहे तो म्हणजे ग्रामीण वस्तीचे प्रकार आणि त्या ग्रामीण वस्त्यांच्या आकृतिबंधानुसार वेगवेगळ्या प्रकारचे जे आकृतिबंध निर्माण झालेले आहेत, मग त्यामध्ये ग्रामीण वस्त्यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यानंतर आकृतिबंध हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये अभ्यासायचा आहे। आणि त्यानंतर प्रकरण 3 मध्ये कृषी किंवा जी शेती आहे मग यामध्ये शेतीचे वेगवेगळे प्रकार, मग त्यामध्ये उदरनिर्वाह शेती आणि त्यानंतर बागायती शेती, थोडक्यात त्याला सधन शेती असं देखील म्हटलं जातं। तर मग असे जे काही शेतीचे प्रकार आहेत, उदरनिर्वाह म्हणजे फक्त शेतकरी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल अशा प्रकारची केली जाणारी जी शेती आहे, जी पारंपरिक पद्धतीने केली जाते, डोंगराळ प्रदेशामध्ये केली जाते, अशा भागातील या शेती प्रकाराचा आपल्याला थोडासा आढावा घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मग जी बागायती शेती आहे मग ती शहरालगतच्या भागात किंवा जिथं मैदानी प्रदेश आहेत अशा मैदानी प्रदेशामध्ये देखील या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आलटून पालटून किंवा एकाच
हंगामामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकांची लागवड केली जाते आणि त्यातून जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी जागेतून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी सधन शेती किंवा बागायती शेती त्याला म्हटलं जातं। मग अशा प्रकारचे जे शेतीचे प्रकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजेत। त्यानंतर भारतीय शेतीवर परिणाम करणारे घटक, मग यामध्ये भारताची जी काही शेती पद्धती आहे किंवा भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो आणि त्या शेतीवर परिणाम करणारे जे काही वेगवेगळे भौगोलिक घटक असतील किंवा आर्थिक घटक आहेत, मग त्यामध्ये भौगोलिक घटकामध्ये समजा हवामान असेल किंवा उपलब्ध असणारी जी काही पाणी पुरवठा असेल, हवामान, प्राकृतिक रचना, अशा अनेक गोष्टींचा या ठिकाणी परिणाम होतो आणि त्यानंतर शेतीतील जे उत्पादन आहे ते कमी अधिक प्रमाणामध्ये होतं। मग अशा प्रकारे शेतीवर परिणाम करणारे जे घटक आहेत, मग आर्थिक घटकांमध्ये भांडवल असेल किंवा शासनाचं जे धोरण आहे ते धोरण, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्या या ठिकाणी शेतीवर परिणाम करणारे आहेत। तर ते सगळे घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत। त्याच्यानंतर शेवटचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये शेतीच्या समस्या। मग शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या असतात, मग त्या समस्या या ठिकाणी आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये समजून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने एकूण 3 प्रकरणांचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि इथून पुढे आपल्याला नियमितपणे या ठिकाणी या विषयाचे लेक्चर्स तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती मिळत राहतील। जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलवरती जो काही पहिला तुम्हाला व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळत राहील। आणि त्यानंतर आपले जे मित्र असतील, आपल्या कुटुंबातील जे सदस्य असतील, जे या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा। धन्यवाद। भेटूया पुढील आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।